नालेसफाईच्या कामात तब्बल 50 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। कागदोपत्री रात्रभर नालेसफाई सुरू असल्याचे दाखवत प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होत आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो। मात्र याच कामात कागदोपत्री कामे दाखवून लाखो रुपयांची बिले उचलल्याचा आरोप आता समोर आलाय। भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हा प्रकार उघड केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार एका पोकलेन मशीनची वाहतूक दररोज दाखवून सुमारे 50 लाख रुपयांची बिलं काढण्यात आली। प्रत्यक्षात पोकलेन अनेक दिवस एकाच ठिकाणी उभा होता आणि रात्री काम सुरू असल्याचं दाखवण्यासाठी केवळ लाईट लावण्यात येत होते। मात्र नाले सफाईचं कोणतंही काम प्रत्यक्षात सुरू नव्हतं। कागदपत्रांमध्ये नाले सफाईचं काम 7, 8, 12, 15 आणि 22 तास सुरू असल्याच्या नोंदी आहेत। मात्र शहरातील आदिला वगळता अन्य कोणत्याही नाल्यावर रात्री काम झालं नसल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच वाहतूक खर्चाच्या बिलामध्ये आढळलेल्या फरकाची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे निर्देश निविदा आणि संनियंत्रण समितीला देण्यात आले आहेत। रात्रीच्या कामाच्या नोंदींचीही स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। दरम्यान नगरसेवक अनंत जाधव यांनी केवळ चौकशीवर न थांबता भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण बिलाची रक्कम वसूल करावी अशी जोरदार मागणी केली आहे। हा मुद्दा महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेतही उपस्थित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्या मक्तेदारानं त्यात थोडीशी चलाकी केली आहे। जी मशीन तो बिल सबमिट केलं आहे की 12 तास चालू आहे, 16 तास चालू आहे, 22 तास चालू आहे, तर संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान तुळजापूर नाका स्मशानभूमी शेजारी काम चालू होतं। पण आमच्या हे लक्षात आलं की तिथं फक्त जागेवर मशीन उभारली आहे आणि त्या मक्तेदारानं त्या मशीनमध्ये फक्त एक समोर लाईट आणि जिथं ड्रायव्हर बसतो अशा 2 लाईट सुरू ठेवल्या आणि मशीन बंद होती पूर्ण। फक्त ती जागेवर उभा केली म्हणजे मशीन चालू नाही, म्हणजे त्याचं डिझेल जळालं नाही, त्यांनी काय गाळ काढलं नाही। पण त्याच ठिकाणचं बिल त्या विभागीय कार्यालयाकडून 16 तास सुरू आहे, 18 तास सुरू आहे, 20 तास सुरू आहे, अशा प्रकारची बिलं केली। आणि ह्यात सगळ्यात हाईट अशी आहे की त्या झोन अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस बिल करण्यास नकार दिला त्यावेळेस नगर अभियंता खात्याला इतकी घाई झाली की त्या झोनच्या कुठल्याही जेईची सही नाही, कुठल्या एईची सही नाही, झेडओची नाही। विभागीय अधिकाऱ्याच्या परस्पर नगर अभियंता खात्यातल्या जो तांत्रिकदृष्ट्या ते बिलं करण्यासाठी सक्षम नाही अशा माणसाकडून ते बिल केले। आणि मागच्या वर्षीचे वर्क ऑर्डर यामधील कामाची व्याप्ती बघितली, त्या बिलाची संख्या बघितली, थोडासा संशय निर्माण झाला। म्हणून आम्ही काही ठिकाणी जाऊन त्याचं स्टिंग केलं, काही ठिकाणचे त्याचे व्हिडिओ काढले, फोटो काढले। तर त्यावेळेस धक्कादायक बाब समोर आली। तर त्या मक्तेदाराला बिलं देताना जी बिलं गेली काही झोनची 8 तास, 10 तास, 12 तास, 16 तास, एका झोननंतर बहादरानं 22 तास काम केल्याचं बिल आहे। म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटीचे काम केलं, नालेसफाई केली असं भासवलं आणि त्याची बिलं अकाउंटला गेली आणि जवळपास 1,60,00,000पर्यंत त्याला बिल अदा केलं। ज्यावेळेस ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली आम्ही महापालिका आयुक्तांनी पत्र दिलं आणि त्या बिलाची संपूर्ण चौकशी करून मग बिल अदा करावं असं ज्यावेळेस मागणी केली। आयुक्त साहेबांनी देखील लक्षात आलं की यामध्ये काहीतरी काळबेर आहे। त्याची चौकशी केली आणि काल मला माहिती अशी मिळाली की दिलेलं बिल हे एक्सेस झाले, त्यामुळे 40 ते 50 लाख रुपयाची रिकव्हरी महानगरपालिका निश्चितपणे करणार आहे। सोमवारी माननीय अतिरिक्त आयुक्त संदीप कारंदेसाहेब येणार आहेत, त्यामुळे निविदा समिती त्यावर निर्णय करते असं काय त्याची प्रोसेस आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत वाट बघू। सोमवार निश्चितपणे त्या मक्तेदाराकडून जे अदा केलेले बिल आहेत त्यातले 40 ते 50 लाख वसूल होतील। पण माझा स्पष्ट संशय आणि आरोप आहे की यात किमान 1 ते 1.5 कोटी रुपयाचं एक्स्ट्राचं बिल हे महापालिकेने अदा केलं आहे। सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेल्या पैशाचा हा अपार आहे। त्यामुळं त्या संबंधित अधिकारी मक्तेदारावर गुन्हा दाखल करून ते सगळे पैसे जितके एक्सेस पेमेंट केले ते सगळे पैसे महापालिकेने वसूल करावं। त्यांच्या पगारीतनं करा, त्यांच्या प्रॉपर्टीतनं करा, पण सगळे पैसे वसूल झाले पाहिजे। मी शेवटपर्यंत हे प्रकरण लावून जाणार।